मी वाट बघते कुणाची तरी. मग तोपर्यंत काही ॲपेटायझर्स? मला माहिती आहे गर्दीची वेळ आहे, पण मला ना इथे बोलवलंय कोणीतरी, तर ते येण्याआधी काही ऑर्डर देणं बरोबर वाटत नाहीये मला. मग मॉकटेल? सतत फोन करतेय त्यांना. मग ते फोन उचलेपर्यंत ज्यूस? ते आले की देते ऑर्डर. काहीच हरकत नाही मॅम, थँक्यू. कुठे असतो पट्या? पोचतोय रस्त्यात आहे. त्या रस्त्याला काही नाव? हा मुकुंद नगर. तू चंद्याबरोबर टाइमपास करतोस? नाही मी निघालोय. कुठे पोहोचलायस? कुठे भेटायचं ठरलंय? आरजीज मेड इन इटलीला भेटणार होतो आपण 1 वाजता. हो हे तेच. मी पोचतोय 10 मिनिटात पोचतोय. मी ऑन द वे. पोच ना. पोच तू, फक्त मी नसेल. का? कारण 2 तास वाट बघितल्यावर माणसाला संताप येतो आणि माणूस निघून जातो. सॉरी मी पोचतोय. द डॅमेज इज ऑलरेडी डन सौरभ. तुला भाषांतर करून सांगू का मी? जितकी खायची होती तितकी माती खाऊन झाली आहे तुझी. ऐका ना, असं नका म्हणू. मी अक्षरशः 10व्या मिनिटाला पोचतोय. तुला एक सांगू, तुला ना संधीचं सोनं करता येत नाही पट्या. म्हणूनच सोडून गेली असेल ती. पण तिला पण असंच लटकवत ठेवलं असशील आणि कंटाळून निघून गेली ती. काय रे, ओरडली, चौताळली, किंचाळली का? नाही, शांतपणे बोलल्या त्या माझ्याशी. अरे मग काय टेन्शन घेतोस, जा बिंदास. चंद्या रागाच्या पलीकडे जाऊन बोलल्या त्या माझ्याशी. आता कुठलं तोंड घेऊन जाऊ त्यांच्या समोर? सौर्या, तुझ्याकडे हे एकच तोंड आहे आणि हेच तोंड घेऊन जा. सौर्या ऐक, कुठे चाललं? इतकी माती खाल्ल्यानंतर माणूस कुठे जातो चंद्या? माझ्या घरी चाललोय. जातात रे, आपापल्या घरीच जातात. पण जाता जाता हॉटेलला जाऊन ती आहे की नाही हे चेक करून जातात. तू भले संधीची माती करत असशील, पण तू माणूस सोन्यासारखा आहेस. मॅम ऑर्डर. 1 मिनिट. हा सॉरी. सॉरी प्रचंड सॉरी. इतकंच वाईट वाटतंय तर वेळेवर यायचंस ना. गेले 2 तास इथे बावळटासारखी वाट बघते मी तुझी. बस. एकला भेटायचं ठरलेलं का? तू हे निर्लज्जपणे मलाच विचारतोयस? नाही, मी चंदूला विचारलं, पण त्याला माहिती नव्हतं. मग कुठे जायचंय हे सुद्धा विचारलं असशील? हो विचारलं ना, त्याला तेही माहिती नव्हतं. घेतोस का पट्या? हो, काही बोलताय? काही तू बोलतोयस पट्या. तू मला मेसेज करून आर्चीजच्या मेड इन इटलीला 1 वाजता जेवायला भेटूया असं म्हणालास.
म्हणून मी इथे आले आणि 2 तास बावळटासारखी तुझी वाट बघते. हे बघा मिस अनामिका, मी रोज सकाळी झाडांना पाणी घालतो ना, तेव्हा न चुकता तुळशीची 2 पानं तोडून मी ती खातो. बुद्धी तल्लक होते, स्मरणशक्ती चांगली होते, मी नसतो विसरत. हा, आपोआप कसाला मेसेज? काही आपोआप वगैरे आलेला नाहीये, तू पाठवलास. अहो मी शपथेवर सांगतो, मी तुम्हाला कोणताही मेसेज पाठवला. 1 मिनिट, माझा फोन बघा तुम्ही. 5 मिनिटात लास्ट ऑर्डर आहे मॅम. तर 2 मिनिटं देता का? ठरवू द्या. मॅम 2.25 तास झालेत आणि 3 वाजता किचन बंद होतं. ऐका ना, मला उशीर झालाय, त्यामुळे ते 2.25 तासाचं जे काही येते मला बोला. रिलॅक्स पट्या, ते त्यांचं काम करतात. 2 मिनिटं प्लीज. शॉप. थँक्यू. बरं ऐक, आता मला खूप भूक लागली आहे. ॲपेटायझर्स वगैरे नकोय मला. डिरेक्टली मेन कोर्स मागवला तर चालेल. बरं तू काय खाशील? लजानिया, रिसोटो, रॅव्हिओली काय खाशील? नको, मी व्हेज खाईन काहीतरी. पट्या मी पण व्हेजच खाणार आहे, पण यातलं काय खाशील? पट्या तू जर का आता मला सांगितलं की तुला कॉन्टिनेंटल कुझिन आवडत नाही, मी तुला चोराची फाईट मारी. ऐका ना, मी साधं खाईन काहीतरी. जसं उत्तप्पा किंवा दाल खिचडी. पट्या 2 तास उलटून गेलेत, आता किचन बंद होणार आहे. तू मस्करी का करतोय? नाही, तुम्हाला आवडेल ते मागवूया. रिसोटो की रॅव्हिओली? पट्या तुला हे दोन्ही माहिती आहे ना? नाही, पण तुम्ही मागवा ना, मी खाईन. एक्सक्यूज मी. येस मॅम. ऑर्डर घेता? 1 रिसोटो, 1 रॅव्हिओली. ओके, थँक्यू. थँक्यू. अरे बापरे, मला हे शब्द सुद्धा माहिती नाहीयेत. तू जात नाहीस बाहेर जेवायला? सहसा नाही, आणि गेलो तरी माई मावशी आणि आप्पा असतात ना बरोबर, आणि त्यांना असलं खाणं आवडत नाही, त्यामुळे त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जातो. म्हणजे आशा डायनिंग, पुना बोर्डिंग, श्रेयस. आणि फॅमिली सोडून? म्हणजे चंद्या. मालपाणीचा क्रीम रोल किंवा संतोष बेकरीचे पॅटीस आणि अमृततुल्य. अरे मग मला का बोलवलंस इथे? मलाही आवडलं असतं एखाद्या साध्या ठिकाणी जायला. मी काही तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते ना. पण मी नाहीच बोलवलंय तुम्हाला. पट्या खोटं बोलू नकोस. मी कधीच खोटं बोलत नाही. 1 मिनिट, मी मगाशी राहिलं, मी तुम्हाला हे बघा दाखवतो माझ्या फोनमध्ये. मॅम 5 मिनिटात ऑर्डर रेडी होईल. सो एनिथिंग टू अकंपनी फॉर द ड्रिंक? मला व्हर्जिन मोहितो चालेल. पट्या तुला? मी पित नाही. मला पाणी द्या. आणि ऐका ना, ते बाटलीतलं नको, तुम्ही ते साधा देता ना ते चालेल. शुअर सर. थँक्यू. पट्या तू ना लाज आणतोस कधी कधी. व्हर्जिन मोहितो मध्ये फक्त लिंबाचा रस, कॉन्सन्ट्रेट, साखरेचं सिरप आणि सोडा असतो, दारू नाही काही. मग नाव का असं विचित्र आहे? कारण पदार्थ तर सगळं ठीकच आहे. That's your roll. मी घेतो. आम्ही घेऊ. Okay. थँक्यू. Enjoy your food, sir. याचं नाव काय? रिसोटो. हा तर भात आहे. खाऊन बघ. हो.
आवडला का? नाही आवडला ना? नाही, छान आहे, पण मुगाची खिचडी जास्त छान लागते. माई मावशी, काय रे? माई मावशी, पोटात कावळे ओरडतायत ग, दे की जेवायला. हो देते ना. तुला छान गरम गरम जेवण करून देते, पोळीवर छान तुपाचा गोळा घालून देते. आणि ऐक ना, तो ठेचा पण घाल ना सोबतीला, म्हणजे जेवण कसं आज एकदम कमाल होईल. इकडे ये. सगळं जेवण तुला देते, पण तू आधी तुझं कर्तव्य कर ना. खबर दे मला, खबर दे. अगं आज कामात असला डुबलोय ना सकाळपासून की त्या दोघांकडे बघायला वेळ पण नाही झालाय. मग जा घे गारडोन जेव तुझं तूच. अगं माई मावशी, आज त्या मॅम गेल्यात बाहेर म्हणून एक दिवस छान आलोय गरम गरम जेवायला, पण तू असं करतेस. मॅडम बाहेर गेलाय? हा मग? आणि मॅडमचे सर ते पण आहेत का बरोबर? सर पण गेलेत बाहेर, पण कुठं गेले माहित नाही. जा आतमध्ये तुझं पान वाढून तयार आहे, जा गरम गरम जेव. काही कामाचा नाहीस तू. अच्छा, मी कामाचा नाही. तो मेसेज कोणी केला? हा मेसेज केला, पण नंतर काय झालं ते सांगणार कोण? ते सगळं आता माझं मलाच बघावं लागणार ना. काय झालं? काय नाही, जा जेव जा. हा मावशी बोल. जेवलास का रे सौरभा? आज अचानक असं का विचारतेस? ऑफिस मध्ये असतो तेव्हा तर कधी येत नाही तुझा फोन. नाही रे, म्हणजे मी सुद्धा पानावरच बसले होते, पण काय झालं, गुरगुट्या खिचडीचा पहिला घास खाताना तुझी आठवण आली ना. नाही, जेवतोय, जेवायला चाललोय बाहेर. का रे बाळा, डबा नव्हता का आज? नाही, डबा होता, आलोय असंच. बरं आहेस ना रे सौरभा? डबा सोडून उगाच कुठेतरी टपरीवर जाऊन कशाला रे जेवत बसायचं? टपरीवर नाही मावशी, चांगल्या हॉटेलमध्ये आलोय, पॉश. अरे मग एकट्यानं असं बाहेर जाण्यापेक्षा घरी यायचंस ना. अगं एका कलिग बरोबर आलोय, म्हणजे ऑफिस मधले नाही का कलिग, मी सांगितलं होतं हे मिस अनामिका, त्यांच्या बरोबर आलोय जेवायला. मग तू कसला बिचारा? मी बापडी खाते खिचडी, तू खा इडलीचे पदार्थ. तुला कसं माहित मावशी इडलीचं? तुला काय ग, मेड इन इटलीत पिझ्झा खातायत वाटतं दोघं. आता पिझे खा नाही तर टिझे खा, तेवढं प्रेमात पडा म्हणजे झालं. वा, वेगळं होतं जेवण. तू मला आधी सांगितलं असतंस तुला कॉन्टिनेंटल आवडतं, तर मी आणलं असतं तुला इथे. आता येत जाऊ आपण वरच्या वर. थँक्यू. मी देते, पुढच्या वेळेला तू दे. अहो नाही, मी बोलवलं म्हणून आलात ना तुम्ही. तू केला होतास का मेसेज? नाही. मग पण तुम्हाला असं वाटलं ना की मी मेसेज केला होता तर? तरीही मी देणार, पुढच्या वेळेला तू दे, मी हक्काने घेईन पाठ. एक्सक्यूज मी. पट्या, तिला का नाही घेऊन आलास अशा रेस्टॉरंट मध्ये? चिंगूस कुठला? चिंगूस नाहीये मी,
थोडा मापात पैसे खर्च करतो इतकंच. म्हणूनच पळून गेली ती. तुम्ही काहीतरी म्हणत होतात. लग्न का नाही केलंस? मी मुलींवर टप्पे टाकायचो असं वाटत असेल तुम्हाला, तसं नाहीये. तसं असतं तर मी बोलून टाकलं असतं की मला काय काय नाही. ओय, इथे मी, इकडे बघ. हो हो, पट्या, तिला बोलला नाहीस ते नाहीस, माझ्या समोर बोलायला सुद्धा लाजतोय. मी जरा हात धुवून आलो. आता चमच्यानी जेवलो आपण. उगाच विषय टाळायचा म्हणून कल्टी देऊ नकोस. नाही हो, पण जेवणानंतर हात धुतले नाहीत तर जेवल्यासारखं नाही वाटत. 2 मिनिटात आलो. पट्या, मागे बघ ना. काय? तो माणूस रे, तू काही बोललास त्याला? त्यांना नाही, ओळखीच आहेत का ते? नाही, तो बघत होता माझ्याकडे. हो, मी विचारून आलो. नाही, तू मगाशी जाताना त्याच्या टेबलवर काहीतरी ठेवलंस ना, त्यानंतर तो असा उलट फिरून बसला. विचित्र वाटतोय मला तर. हो, मलाही विचित्रच वाटला. थँक्यू फॉर व्हिजिटिंग मॅम. परत या आमच्या रेस्टॉरंटमध्ये. येस, थँक्यू. निघूया ना? हो, निघूया ना. मी गाडी व्हॅलेला दिली होती, टॅग शोधते. सापडलं. निघूया ना आता? मी दिलीच नाही व्हॅलेला स्कूटर. माझीच पार्क केली. त्यामुळे माझ्याकडे टॅगच नाही आणि चावी माझ्याचकडे असणार. शोधतो. सापडली. निघूया ना आता? पट्या, छान म्हटलं. इतक्या दिवसांनी तुला असं रिलॅक्स्ड बघून. मला असं तुमच्यासारखं छान छान व्यक्त होता येत नाही. मला पण खूप चांगलं वाटलं. आय नो, तुला आवडते माझी कंपनी. मला आवडते तुमची कंपनी. निघूया ना आता?